So welcome again friends. Now look at this. Now we are going to take rotating coordinate system part 2. आपण जर पार्ट 2 पाहतो. पार्ट 1 मध्ये आपण इक्वेशन 4 पर्यंत आलो होतो. हे जे मी वरती लिहिलेलं आहे. आता नोट मध्ये बघा की आता एक छोटीशी नोट बघूया कारण ह्याची प्रॉपर्टी मला इथं इक्वेशन 4 मध्ये वापरायची आहे. त्यासाठी ह्याचा तसं थिअरीचा काय संबंध याच्याशी काय ते आपले वेगळं. तर आपण मानूया की कन्सिडर पार्टिकल इज रोटेटिंग अबाउट दिस ॲक्सिस ओ ए. त्या ॲक्सिस ओ ए होती हा पार्टिकल असा रोटेट होत आहे. तर इथं बघा की कन्सिडर दॅट पार्टिकल इन गोज फ्रॉम पॉईंट सी टू पॉईंट बी इन टाइम टी टी. आपण असं म्हणूया की त्याऐवजी आपण काय करूया इथं बी म्हणूया आणि इथं सी म्हणूया. समजा तो पार्टिकल असा ह्या ॲक्सिस भोवती रोटेट होत आहे. म्हणजे कसं लक्षात घ्या असा डस्टर आहे आणि डस्टरबद्दल असं पार्टिकल डस्टर म्हणजे ओबीची डायरेक्शन तो पार्टिकल असा सर्क्युलर रोटेट होत आहे. आधी तर बघा हा पार्टिकल असा ह्या ओ ए ॲक्सिस भोवती रोटेट होत आहे आणि वी अश्यूम दॅट सपोज इन टाइम डी टी दॅट पार्टिकल गोज फ्रॉम पॉईंट बी टू सी. म्हणजे इन टाइम डी टी तो पार्टिकल बी पॉईंटपासून सी पण मग त्याची आर्क झाली बी सी बरोबर आहे. मग आता असं म्हणूया की त्याचं ओ बी रिप्रेझेंट इट्स पोझिशन व्हेक्टर. सो आय विल राईट हिअर ओ बी इक्वल टू आर. दिस इज द पोझिशन व्हेक्टर आणि ओ सी इज इक्वल टू आपण काय म्हणूया आर प्लस डी आर. तर हे अंतर निश्चितच जास्त आहे. डी आर अमाऊंट आपण म्हणूया हे. सो दिस इज अनदर पोझिशन व्हेक्टर ऑफ दॅट पार्टिकल इज आर प्लस डी आर. मग बी सीची लांबी किती येणार आहे डी आर. सो वी कॅन राईट लाईक दिस. देअरफॉर बी सी इज इक्वल टू डी आर. हे आर आहे हे आर प्लस डी आर आहे म्हणजे एवढी लांबी निश्चितच डी आर आहे. अजून आपण एक म्हणूया की अँगल ए ओ बी इक्वल टू थीटा. अँगल आपण थीटा म्हणू. अँगल ए ओ बी इक्वल टू थीटा आणि असं अँगल बी ए सी इक्वल टू आपण म्हणूया डी ओमेगा. सो वी अश्यूम दॅट लेट अँगल ए ओ बी इक्वल टू थीटा अँड अँगल बी ए सी इक्वल टू डी ओमेगा. नाउ लुक ॲट दिस ट्रायंगल ओ ए बी. हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल दिसतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. And so we can write like this from triangle AOB we have काय ना sin theta equal to AB divided by OB. समोरची बाजू भागिले आहे. So this is AB divided by OB or AB divided by R. So AB equal to R sin theta. म्हणजे एवढी लेंथ आली R sin theta. बघा काय केलं आपण हा राईट अँगल ट्रायंगल घेतला AOB आणि त्यातून काय केलं sin theta काढला आपण. AB समोरची अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूज AB डिवाइड बाय OB AB अपॉन R और AB इक्वल टू आर साइन थीटा. आता ही बाजूली ए बी इज इक्वल टू आर साइन थीटा. आता इथं हा अँगल डी ओमेगा आहे. सो वी कॅन से दॅट फ्रॉम ट्रायंगल आता मी इथे लिहितो फ्रॉम ट्रायंगल बी ए सी ही आर्क बी सी इज इक्वल टू तुम्ही शिकला 11वी-12वीला हे साइड गुणिले अँगल डी ओमेगा. सो दॅट इज इक्वल टू ए बी इंटू डी ओमेगा. आर्क बी सी म्हणजे किती आहे डी आर. डी आर इक्वल टू ए बी किती आहे आर साइन थीटा डी ओमेगा. आणि मग मी हे असं लिहू शकतो का नाही डी ओमेगा क्रॉस आर दॅट इज डी आर इक्वल टू डी ओमेगा क्रॉस आर. हे कसं लिहिलं ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साइन थीटा म्हणजेच डी ओमेगा क्रॉस आर इज इक्वल टू
डी ओमेगा आर साइन थिटा किंवा आर साइन थिटा डी ओमेगा. सो डी ओमेगा क्रॉस आर. आता आपण काय करूया, जस्ट वी डिवाइड दिस इक्वेशन बाय डी टी. सो डी आर बाय डी टी इक्वल टू डी ओमेगा बाय डी टी क्रॉस आर. So dr by dt equal to d omega by dt cross r. And therefore, and what is this d omega by dt? d omega by dt म्हणजेच त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी जी आपण ओमेगा ने डिनोट केलेलं आहे. and therefore we can write like this dr by dt equal to omega cross r. So where omega equal to d omega by dt. d theta by dt is equal to angular velocity. हे तुम्ही 11वी 12वीला शिकलेला आहात. त्या अँगलचं डिफरन्शिएशन म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. सो ते ओमेगा. सो dr by dt equal to ओमेगा क्रॉस r. इथं जो वेक्टर असेल ते इथं लिहायचं म्हणजे ओमेगा क्रॉस r. सो dr by dt. Now this property we are going to use in this expression. So this is small note. हे तुम्हाला मी देणारच आहे नोट्स त्यामधले. सो जस्ट वी डिराइव्ड dr by dt इक्वल टू ओमेगा क्रॉस r. आता इथं आपण जस्ट आय विल स्कोर आउट दिस. आता आपण इक्वेशन 4 ला घेऊया. आता वी अप्लाय दिस. सो हियर we are using this property dr by dt equal to omega cross r. So this is. आता आपण ही प्रॉपर्टी तो वापरूया. आता इथं r म्हणजे पोझिशन वेक्टर आहे. इथे लिहूया. दॅट इज dr by dt फिक्स इक्वल टू dr by dt रोटेशनल प्लस आता कंसात एक्स डॅश. आता डी आर बाय डी टी इक्वल टू ओमेगा क्रॉस आर. मग डी आय डॅश बाय डी टी हे पण इफेक्टच आय डॅश. सो कॅन आर लाईक दिस एक्स डॅश इंटू ओमेगा क्रॉस आय डॅश. बरोबर आहे का. डी आय डॅश बाय डी टीच्या ऐवजी ओमेगा क्रॉस आय डॅश लिहूया. प्लस y dash into omega cross z dash and plus z dash into omega cross k dash. हीच प्रॉपर्टी जस्ट आय एम युजिंग. इथं काय, इथं r च्या ऐवजी i आहे, इथं r च्या ऐवजी j आहे, इथं r च्या ऐवजी k dash आहे. सो i dash सॉरी i dash तर आहे, इथं j dash दिला. हे i dash j dash वगैरे बघा बरं. माझं पण कुठं सुटलं तर तुम्ही just you correct it. So that is dr by dt fix equal to dr by dt rotational plus x dash into omega cross I dash plus y dash into omega cross z dash plus z dash into omega cross k dash. Again we simplify this equation. Dr by dt fix equal to dr by dt रोटेशनल इक्वल टू. आता इथं काय करूया, ओमेगा क्रॉस सगळं कॉमन आहे म्हणून ओमेगा क्रॉस काढूया बाजूला. आता इथं बघा काय ना आय डॅश एक्स डॅश प्लस झेड डॅश वाय डॅश प्लस के डॅश झेड डॅश. एवढं राहील आय डॅश एक्स डॅश झेड डॅश वाय डॅश. अँड दॅट इज डी आर बाय डी टी फिक्स इक्वल टू, इथं गुणिले सॉरी डी आर बाय डी टी प्लस आहे. डी आर बाय डी टी रोटेशनल प्लस ओमेगा क्रॉस. हे काय सांगा, आय डॅश एक्स डॅश प्लस झेड डॅश वाय डॅश प्लस के डॅश झेड डॅश. हे म्हणजे आपलं
इक्वेशन 2 आहे, दॅट इज ओमेगा क्रॉस आर. So this is our equation. So this equation we can write like this is equation 5. So this equation can be used as an operator equation. आता हे ऑपरेटर इक्वेशन कसं करायचं आहे बघूया आपण. हे इक्वेशन आहे dr बाय dt फिक्स इक्वल dr बाय रोटेशनल प्लस ओमेगा क्रॉस आर. इथं वाटल्यास लिहू शकताय युझिंग इक्वेशन 2. तुम्ही युझिंग इक्वेशन 2. आपण 2 इक्वेशन बघितलेलं आहे. ही टर्म म्हणजेच आर आहे. So that is dr by dt fixed equal to dr by dt rotational plus omega cross r. So this is your equation for 5. So this equation 5 can be used as an operator equation. And this operator equation can be written as. आता हे operator equation कसं लिहायचं? इथे लिहायचं d of नुसतं डॅश डॅश d by dt of dash dash fix इक्वल टू परत इथंच d बाय dt ऑफ रोटेशनल आणि प्लस ओमेगा क्रॉस डॅश डॅश. आता इथं काही आर डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. समजा इथं व्हेलॉसिटी टाकायचं असेल तर व्हेलॉसिटीसाठी कसं होणार dv बाय dt फिक्स इक्वल टू dv बाय dt रोटेशनल प्लस ओमेगा क्रॉस फी. समजा ॲक्सेलरेशन टाकायचं असेल तर da बाय dt फिक्स equal to dA by dt rotational plus omega cross A. So this can be used as an operator equation. Sorry. So this is we can say that this is a sixth equation. It is an operator. So this अजून कंप्लीट थर्ड पार्ट घ्यायचं आहे मला. आता हे रोटेटिंग कोऑर्डिनेट सिस्टीम पार्ट 2 इथंच थांबतो मी. थँक्यू अँड वेलकम.